पूजानं काहून तसं म्हणलं असं गड्या मगाने जाता जाता. मीनं तर काहीच नाही म्हणलं बाई. तिलाही काही बोलत नाही मी आणि काही म्हणत नाही. कपडे घालते कशी तरी पण मी म्हणत नाही बाई. अरुणलेच म्हणलं होतं बाई एक वेळा. आणि पूजानं काहून तसं म्हणलं मला काही समजलंच नाही तिचं. जाता जाता माझ्या सुनेनं मला टोमनाच मारला. काहून मारला ना काहून नाही तर. काय झालं हो अंजने? एवढी कोणती विचार करून राहिली? अंजने चल ना घरात. झाडझूड माडझूड कळत नाही का? 5 वाजले ना. अंजने काय मेहमान नव थोडसा. अय अंजने, अंजने आई इकडं वाडीत बसली आहे तू आणि आम्ही तुले तिकडं घरात पाहून राहिलो कुठं गेली म्हणून. इकडं काहून काय झालं? इकडं काहून बसली आहे तू? चाल ना घरात, चाय घे मान ना थोडसा. काय नाही रे बाबू, हे काड्या ओल्या झाल्या होत्या का नाही तर ह्या उन्हेत टाकल्या का नाही. त्या दिवशी पाऊस आलता तर ह्या नाही आली होती इकडं. मी म्हटलं चुलगिल पेटवाले लागन बा. गॅसवर सारखं करायला परवडत नाही ना स्वयंपाक. गॅस गेला तर तुझी बायको मग गॅसवर करते, चुलीवर करायला पाहत नाही. म्हणून म्हणलं गॅस वाचू ठेवा लागन ना बाबू. तू काय एवढी टेन्शन घेत आई? चल बरं घरात, चल चल थोडसा चाय मान. मला तोला पाल्यासारखं झालं. मला एवढ्या वेळेस चाय पाहिजेच. आता ती पूजा असली म्हणजे मानते. चल ना तिला आलेला टाइम आहे, अजून 1-1.5 घंटा टाइम आहे. चल बरं, चल ना थोडीशी. एवढंसं तोंड करून ऐकायची. मी पाहूनच राहिलो तुला तिथून. कोणता विचार करून राहिली वाडीत बसता कोणता विचार करून राहिली? काय झालं आजी मग आणि पूजानं मला नाही का टोमनाच मारला तुमच्या सुनेनं. जाता जाता बाहेर सांगता म्हणे तुम्ही म्हणे लोकांजवळ का माईसून कामं नाही करत. निस्ती अलाला सारखीच राहते. असं तसं मला समजलं नाही बाई. मी कधी कोणाजवळ सांगितलं नाही जी तिच्यावाल्याविषयी. आणि तिनं असं काहून म्हणलं मला नाही समजलं बाप्पा. आता साऱ्या सासवा आपापल्या सुनाचं काही नाही गऱ्यानं सांगते जी. मी चुपचापच बसतो. मी कधी सांगत नाही. आपलं काय बा सांगायचं आहे. आता याचीवाली बायको कपडे घालते ते ती किती जणीनं म्हणलं मला. 3-4 जणीनं म्हटलं. ते कौसूबाईनं, ते गंगीनं, आणि निर्मलाबाईनं आणि शकुनीबाई तर भांडूनच गेली माझ्यासोबत. तुमच्या सुनी असे कपडे घालते आणि बाकीच्या सून बिघडन नाही का. किती बोलून गेली मले. पण तरी पण मी ना काही म्हणलं नाही कोणाले काही. तुमच्याही जवळ सांगितलं का पण नाही का. हे पूजा सकाळी मला बोलून गेली जी. आज सकाळी सगळे कामं केले तिनं. मी म्हणलं तिले बाई जेवण करून जाय व. एवढे सारे कामं करायची काय गरज होती. मी तर घरीच राहतो म्हणलं. करतो ना म्हटलं. काहून म्हटलं तुने एवढे कामं केले. घरचे सगळेच कामं केले तिनं आज. तर राहू द्या म्हणे. लोकायले सांगता म्हणे तुम्ही म्हणे. मग म्हणे मी घरचंही करत जातो म्हणे आणि बाहेरचंही करत जातो म्हणे. मी जर तुमची पोरगी असती तर अशाच वागल्या असत्या का म्हणे तुम्ही माझ्यासोबत. घराने सांगता म्हणे माय बाहेर. आणि मी कामही करू म्हणे घरचे. आता मला खायला भेटो का नाही भेटो म्हणे. नेतो म्हणे मी आता डब्बाच. तन चालली गेली मग. आणि पूजा अशी म्हणे आई तुले काहून तिनं असं म्हणलं? तुला काही म्हणलं गेलं का तिले? भांडण झालं का तुमच्या दोघीचं सासा सुनाचं? काय झालं? काही म्हणलं गेलं होतं का तुला तिले? काहून तसं म्हणलं तिनं? नाही रे बाप्पा. माय तिचं भांडण गिंडण काहीच नाही झालं. मी भांडतही नाही बाबू. कधी नाही का ते अशी तमसेल सारखी वागते ना बाबू. पण मी जाऊ देतो. या काही शब्द म्हणत नाही त्या बायकोले. राहिले सुईले कामं मी सगळे करून घेतो. कधीच म्हणत नाही तिले. आज सकाळी काहून अशी म्हणली का कामही करून घेतले तिनं. एकच शब्द म्हणला रे बाबू मी तिले तर अशी बोलून गेली. मी काहीच नाही म्हणलं बाबू तिले. आमचे भांडणं नाही ना काही नाही. टंट नाही ना काही नाही. घरी आल्यावर विचारतो बरं आई. मी तिले विचारतो. चल बरं घरात. अशी मनाले लावून नको घेऊ. विचारतो मी तिले काय झालं काहून म्हणलं तर विचारतो. विचारजो बरं बाबू. काहून म्हणलं तिनं असं. मी काय केलं बाप्पा असं. विचारजो बरं त्या बायकोले पूजाले. विचारजो. माहीत तर पडते काय म्हणलं मी ना कोणाजवळ. तर तिले कोण काय सांगितलं कोण नाही. रातच्या रातून ठेवी. आता चल ना घरात. विचारतो म्हणते तू. आम्हाला बेनाच्या इथंच ठेवलं का बसली इथं येऊन टमकंत. चल ते काढा घेतो मी नंतर. चल घरात चल. चाय घे मान थोडसा. चल. हो येतो ना बाप्पा येतो ना. येऊनच राहिली ना. आणा त्या काड्या घरात आणा. चूल पेटवतो. एका इकडं चाय मांडून देतो. चाय प्यायल्यावर स्वयंपाकाला लागतो. आता 5:30 वाजले असेल ना रे बाबू. अरुण हो वाजले ना 5:30. चल ये बरं आई घरात ये बरं. एवढा विचार नको करू. मी बोलतो तिच्यासोबत संध्याकाळी पूजासोबत. ये चाल बरं घरात. तुम्ही गेलते तर काय म्हणायची तो सोनमचा बाबा चारूचा नवरा काय म्हणे.
आ त्याले त्याचा खर्च करायला लावला ना तुम्ही. आपण आपल्या इकडं पंगत देऊ. तो पाच बसन बापा त्याचा बफेन त्याचा आहे. तो पैसेवाला आहे. आपल्याकडून नाही होत तेवढं. उडू नाही आपण एवढं. एवढं उडायची काही गरजच नाही. उडाले पैसाही लागल ना त्याच्यासारखं. पैसा लागाले आपल्याजवळ कुठं आहे. आपण आपलंवालं करू. ते त्याचं वालं करत बसन तिकडं. आपण का वरात घेऊन जायचं म्हणलं नाही का त्याईले तुम्ही. हो ना बाबा, स्पष्ट बोलायला लागत होतं तुम्ही. त्याच्यासोबत गेले होते निर्मल काकासोबत तुम्ही. काय झालं काय म्हणे मग ते मानले का नाही. मानले किनले रे बाबू, ते मानले. तिचावाला बाप मानला त्या पोरीचा, सोनामचा बाप मानला. पण ते चार उपाय मंदात नाही. आपण दोघाय मिळून करू. एकाच इकडं खर्च नाही. आपण असं करू, आपण तसं करू. मग तुझ्या सासरास मांदात तिच्यावर बावरला ते चारूचा नवरा. म्हणे जबरदस्ती कायले करून राहिली म्हणे त्याईली म्हणे. त्याचं नाही आहे म्हणे लग्न करायचं. हे तर राहू दे ना म्हणे. आपण काही कमी आहो का म्हणे आपल्या लेकरासाठी म्हणे. करू म्हणे आपण आपलावाला खर्च. ते वरात घेऊन येईन म्हणे. त्याच्या इकडं मग त्याच्या पद्धतीनं करतो म्हणून राहिली म्हणे. ते करू दे ना म्हणे. तो बावरला चारूचा नवरा चारूवर. तेव्हा चुपचाप बसली ती. नाही तर बनली मंदात करते बाई तेव्हा तिथं. पहिले अशी नाही होती लग्न पहिली ते चारू. अरे बोलली नाही तर आपण 10 शब्द बोलाव ना. एकही शब्द बोलायला पाहिजे नाही ती. अशी पोरगी होती. लाजत जाय किती. खाली मुंडकच करून टाके. अशीच राहते पोरगी. आणि आता पाय ना लग्न झालं लेकरं झाले तर बापा वाटत बी नाही ती चरणची बहीण होई बा म्हणून. चरण्यानं एवढं चांगलं करून दिलं. त्याचाच अपमान केला तिनं. आपलं काय ठेवणार आहे ते. तरी पण निर्मल भाऊ बोलले मग तर ते बिचू मग तवा चुपचाप राहिली. ते तुझी सासू लय अलग आहे रे बाबू. अवघड आहे ते वालं काम राहुल. तुझी सासू लय कडक आहे. लक्षात ठेव. वाचून राह म्हणलं. सासू पासून तू या. असू दे ना कडक आहे तर. तिले कोण हे करते जी काय. त्याले काय तिच्या घरी जाऊन लागून राहिलं कसं. कडक आहे तर काय करा लागते की तिच्या कडकपणाचं. नाही थोडं भेव लागते. बाकी काय आहे. भेव लागाले बाकी काही नाही आहे. पोरगी गिरगी तर बरी आहे ना ती. मी काही जास्त त्या पोरीसोबत बोललो नाही सोनम सोबत. तू म्हणतो ना बरी आहे म्हणून. सगळं का मायसारखीच आहे ती. नाही हो पोरगी गिरगी चांगली आहे ना. इथं राहिली नाही का आता मामाच्या घरी किती दिवस पर्यंत. आम्हाला तर तेव्हा माहितही नव्हतं यायचं काही आहे का नाही आहे बा म्हणून. काहीच पत्ता नाही होता. चांगली आहे पोरगी. बोलणं चालणं तशी घमंडी नाही आहे. आता एवढे दिवस चंदाच्या घरी राहिली. चंदाच्या घरी कोणतं हे आहे तरी पण राहिली ना. आणि चंदाही सांगी वावरात माय भाषी मस्त आहे म्हणे. कामं धामं करू लागते म्हणे. तिथे कोणत्याच गोष्टीचा घमंड नाही म्हणे. मग सांगे ना चंदा. मग चांगली पोरगी आहे ते. पोरीचं काही वांधा नाही. पोरगी गिरगी चांगली आहे ते. बाबा सोनम तिच्या आईसारखी नाही आहे बाबा. सोनम चांगली आहे. सोनम स्वभावाली चांगली आहे. तिला समजून सांगितलं ना तर समजून जाते ती. तिचं जर चुकलं ना तिला समजून सांगितलं समजून जाते. मानते स्वतःची गलती. आता मला माहित आहे ना कशी आहे कशी नाही तर ती. आमचं काही नाही बाबू. तुम्ही दोघं जण सुखी राहिले म्हणजे झालं. जाय तिकडं. तुमचा संसार सुखाचा झाला पाहिजे. काही खटके मटके उडाले नाही पाहिजे बा. आता ती पोरगी भल्याच मोठ्या लोकांच्या घरची आहे म्हणून म्हणलं. लेका तुला ठेस पासून आली नाही. पोरगी गिरगी चांगली आहे ते. पोरीचा काही वांधा नाही. जाऊ दे आता जे झालं ते झालं. फक्त तुम्ही सुखी राहायचा म्हणजे झालं. हो बापा मला भेव लागते आता. भेव लागाले. एक तर मोठे लोकांच्या भाऊ पोरीनं जास्तच गर्वात गेलेल्या राहते बाप्पा. ते श्यामेची बायको पाय बरं श्वेता. बिना सांगितल्यानं गेली म्हणते. कोणाला सांगितलं नाही घरी काही नाही. तशीच गेली मायच्या इकडं. हे तशी तरी नाही निघा. त्या पोट्टीचं तिकडं तसं. आणि हे तरी कशी निघते काय माहित. त्या पोरीचं तिकडं तसं म्हणजे कोणाचं. राणीचं काय झालं आता. राणीचं काय झालं. चांगली नाही का तिच्या घरी ते. हो आणि ते असं करून मानलं तू ना. माय तोंडातून काय शब्द निघाले गडे. काही नाही जी. काही नाही राणीचे बाबा काही नाही. असं आपलं ते तिचं हे नाही झालं का पडलं नाही का. त्याच्यामुळे म्हणलं मी ना. काही नाही ते बरी आहे तिच्या घरी. बरी आहे बरी आहे ते. बरी आहे. सगाईत आली नव्हती का ते. आली होती ना सगाईत. बरी आहे ते. तिचं पडलं नाही का त्याच्यामुळे म्हणलं मी. तिकडं त्या पोरीचं तसं बा म्हटलं. यानं मागटली मोठ्या घरची पोरगी. सून ना झाली ते तर चांगली तरी राहिली पाहिजे. बरं कधी जायचं आहे. कपडे गिपडे घ्यायले कधी जायचं आहे जी. नसली बाप्पा थोडाशानं. नाही तर माणूस तर एवढा हुशार आहे का पटकन पकडते बाप्पा माणूस. कुठल्या महिन्यात लग्न आहे का नाही 28चं. कपडे घ्यायला जाऊ ना. त्याला इकडंच बोलू आता ह्यावेळेस. ते निर्मल भाऊ म्हणे आपण 10 वेळा जायचं नाही म्हणे. इकडंच बोलाव म्हणे त्याला कपडे घ्यायला म्हणे. दोघे नवरा बायको लेन त्या पोरीले इकडंच बोला म्हणे. आपल्या इकडं चांगले कपडे हाय म्हणे. त्याच्याच मागं नाचवायचं आहे का म्हणे लेकाच्या.
इकडे बोलवतो म्हणे कपडे घ्यायला त्याइले. मानले पाहिजे ते. मानले तर पाहिजे का नाही. इकडे भेटते आपल्या इकडे कपडे चांगले भेटते ना. आपल्या इकडे किती मस्त मस्त कपडे भेटते आता आपल्या इकडे बी. मोठे मोठे दुकान आहे सिटीत. नाही त्या दिवशी बोलता बोलता म्हणलं ना कपडे घ्यायला तुम्ही आता तिकडे येता म्हटलं. आम्ही काही येणार नाही म्हटले इकडं. तर हो म्हणे पाहू म्हणे. तो चारूचा नवरा येतो म्हणे पाहू म्हणे. सापडला बाई माया गंज. एवढ्या लग्नाच्या याच्या चालला गेला असता गंज. बरं झालं लवकर गेली नोलू काकूच्या घरी. माया गंज ही किती 2-4 गंज आहे बाई तिथं. मी म्हटलं गेला का काय कोणत्या बायानं नेला का काय म्हणलं माया गंज. काय सांगता येते बायाचं. जाड्या मायावाला अन्नाचा गंज आहे. गंज राहिले भेटला बाई माय गंज. नावच आहे ना याच्यावर. नाव राहिले मायवाले याचं. अहो छाये अहो गंजात टक 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 पाहून राहिले. काय झालं पैसे घ्यायचे आहे का हो त्याच्यात. हो छाये अय छाये तुम्हाला तर बस पैसे दिसतीचे. तिकडं पाहिलं तिकडं पैसे दिसाले. ढोकसाले भेटले नाही का तुम्हाला. दिले असं ना तुमच्या मालकानं पैसे. दिसून नाही राहिले 2-3 दिवस झाले तर डुल डुल नाही तर बापा नागोबा सारखे डोलतच राहते. आलं तिकडून का लावून येते अर्धी. आणि कुठं म्हणते मी पेलोच नाही करत जाते. आज नाही भेटली कालही नाही होती वाटते. बरं झालं द्यायलाच नाही पाहिजे. शाबईन तर जास्त कायले बोलतो तू. छाये कामापुरतं बोलत जा ना. जास्त कायले तोंड चालवत असतं तर बिन फालतू. काल रात्री सांगितलं तुला जास्त नको बोलत जात जाऊ म्हणून. ते तोंड चालतेच नुसतं. चाल आले. चाल घरात कुठं फिरून राहिली तर. गंज माया गंज अंदाचा गंज. एवढा मोठा काय सोन्याचा गंज आहे का त्या बापानं सोन्याचा गंज दिला का. एखाद्या मंत्र्याची पोरगी काऊन नाही मागितली मग. सोन्याचा गंज पाहिजे होता तुम्हाला तर काय नाही मला मागितलं. मागाले सांगू राहिले मोठे सोन्याचा गंज तर. तुमची हे तरी आहे का जी सोन्याचा गंज. शिकून राहिले तर चला घरात. माय सूरज काऊन इकडे येऊन राहिले इकडे. बरोबर आहे श्याम भाऊजी कामावर गेले नाही ना आज सकाळी. ते रात्री आले आणि झोपूनच होते. जेवले नाही जी. 2 वेळा गेली मी त्याचा दरवाजा वाजवला पण वहिनी म्हणते मला भूकच नाही मी जेवतच नाही. असेच करे बाई काय करावं होतं. तुम्ही लावा बरं त्याला जेवाले थोडंसं. जेवले नाही जी दिवसभर. त्याला पश्चातापच आहे ना बायको तिकडे गेली तर. त्याचं कुठं मन लागते. आहे ना त्याचं मन आहे ना तिचं यात शेतात. भलेही रागात काही बोलून दिलं असं त्यानं पण त्याचं मन आहे तिच्यात अजूनही. दादा एवढं काम पडलेलं आहे आमच्या अंगावर. गेले दिवस पाडायला परवडते का. श्याम्यानं सांगितलं नाही फोन करून मला येत नाही बा म्हणून. मी चाललो गेलो. मला वाटलं मागून येईन तो. त्याला उशीर गिशीर झाला असं म्हटलं. येईन म्हटलं मागून म्हटलं. आलाच नाही कामावर. कुठे आहे तो. दिसून नाही राहिला मला. कुठे आहे का घरात. चला बरं बोलतो मी त्याच्यासोबत. अभि ते पुट्ट नाराजच आहे काल रात्रीपासून. काल गेलतो ना बे त्याच्या बायकोले भेटायला गेलो होतो तिकडं. त्यानं त्याच्या बायकोले मारलं का काल. ते आहे रागात पोट्ट. बायको बरोबर वागली नाही ना त्याची. हे लहानसून आमची वाली. त्याच्यामुळे ते टेन्शन मध्ये आहे. नाही आलं असं काम आले ते. जाऊ दे ना आता तू आला ना ते जाय बरं. आणि त्याला थोडस समजावून सांगले का. याच्यापेक्षा रट्टे आम्ही पाहिले ना. येले काय आहे थोडंसं सहन नाही करू शकतले काही. मारलेलं नाही पाहिजे होतं पण मारलं. जाऊ दे आता जे झालं ते झालं. ते पोरगी वाईटच वागली पण त्याला समजावून सांग बरं. जेवलं नाही म्हणते सकाळपासून ते. हे काही घास खाल्ला नाही म्हणते. हे पाहिजे तुझी वहिनी सांगून राहिली. आजी 2 वेळा जेवण करायला बोलावलं मी त्याला. आई नाही दरवाजा वाजवला. दरवाजाच खोलून नाही राहिले ते. नंतर जेवतो वहिनी नंतर जेवतो आई नंतर जेवतो वहिनी. मला झोपू द्या मला आराम करू द्या असेच करून राहिले. तब्येतही बरोबर आहे का नाही आहे तर काय माहित. आता ते आईले म्हणलं होतं बापा मी त्याच्या अंगाला हात लावून पहा म्हणलं थोडंसं. आणि दरवाजाच खोलायला तयार नाही ना ते. दरवाजाच खोलून राहिले नाही. आता तुम्ही आले ना आता दरवाजा खोला तुमच्या मतानं. आवाज द्या बरं त्याला जेवायला लावजा थोडंसं. रूम मध्ये एकटेच बरं नाही वाटत ना जी मला. जेवले नाही खावले नाही बरं नाही वाटत ना. त्याचे त्याला फोन केला आम्ही ना पण उचललाच नाही. माझ्या फोनच उचलून नाही राहिली. बोलतो म्हटलं तिला 2 गोष्टी सांगतो म्हटलं. फोनच उचलत नाही बाई ते वाली पोरगी. पण दादा झालं काय होतं काय यायचं दोघा नवरा बायकोचं. काय झालं होतं. काऊन गेले होते तुम्ही. काय झालं होतं एवढं. तुम्ही एवढ्या रात्री गेले तिच्या घरी. काय झालं होतं. आणायला गेलते का. अरे ते काल तिकडं मायच्या घरी गेली होती बिना सांगितल्यानं. सांगितलं नाही काही नाही आम्हाला. आम्ही इकडं 8 वाजेपर्यंत काळजीच करत राहिलो. तिचं वाटच पाहत राहिलो. जेव्हा अरण्याच्या घरी गेलो तेव्हा माहित पडलं का ते तिकडं गेली म्हणून मायच्या घरी. मग तिचं सांगायचं काम नव्हतं का. ते पोट्ट चिडलं. मग चाल म्हणे दादा आत्ताच चाल म्हणे. चाल म्हणे. मग मी म्हटलं एकटंच आहे बाई हे पोट्ट. रागात मात आहे. गाडी आडवी चालवून तिडवी चालवून म्हणून मला जावं लागलं त्याच्यासोबत. गेलो मी. पोट्टेल कशानं काही होऊन जाईन म्हटलं रागात म्हणून जास्त लागलं ना मला. तिथं गेल्यावर यायची झगडी झाली. यानं चापटही मारली अजून तिले डबल. तर मग ते जास्तच झालं त्याचं. जास्त वाले आता ते येत नाही म्हणते. जाऊ दे ते येऊ का नाही येऊ. आपण ते पोट्ट टेन्शन घेऊन राहिलं तर त्या पोट्टेला सांग म्हटलं 2 शब्द समजवून. एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे त्याच्यात. श्याम आहे ना कोणाच करते चहा तर गेली बायको आता. येणच ना. येण नाही का काय तिकडच राहणार आहे का ते वाली. किती दिवस राहीन. 1 महिना राहीन 2 महिने राहीन 6 महिने राहीन. आज ना उद्या येणी साई एक भेटतं लग्न झाल्यावर. आणि राहीन तर राहीन. काय फरक पडून राहिलं. एवढं काही आले मनाला लावून घ्यायचं आहे. मग माय म्हणणं तेच झालं ना. माय तसंच म्हणणं आहे. ये ना काही आपलं कामधामा सोडाव जेवण खावणं सोडाले. चाल बरं तू अंदर चाल. त्याला सांग बरं 2 शब्द समजावून सांग. माय तर आता ऐकणार नाहीच ते.
आणि सांगूनही काही त्याला फायदा नाही. त्या वहिनीचंही ऐकलं नाही त्यानं. तू सांग बरं, तू बोलू शकतो त्याला, तू बोल बरं थोडसा. हाय बाई माणसं एकसारखीच राहते बाई, सारेच्या सारे माणसं. बायका गेल्यात गेली काही फरकच पडत नाही बाई. चांगली म्हणते बाई सूरज भाऊ. गेली तर गेली, 1 महिन्याने येईन 2 महिन्याने येईन, काही आहे बाई. चला जी भाऊ घरात चला. सूरज भाऊ चला बरं घरात चला. तुम्ही सांगा थोडंसं समजावून. मी चाय माय मांडतो, त्याला जेवण जर लागत असेल ना, जेवत असेल ना तर वाढू नाही देतो टाक. चला बरं चला, मग थोडंसं सांगा त्याला समजावून. चला ना वहिनी, चला चला, मला भेटायचंच आहे त्याला, बोलायचंही आहे त्याच्यासोबत. चला. सूरजनं फोन केला, शीतलली तयारी करायला लावा म्हणे, मी आली येतो म्हणे. आणि कधी येते कधी नाही. 15-20 मिनिटं झाले बसून येतं. येन म्हणा. आई मला भेवही लागून राहिला हो तिथं जायचा. रोशनची आई माझ्यासोबत चांगली तर वागन व. हो आई चांगली तर राहीन ना हो माझ्यासोबत. तो विचार पहिले नाही करती, आता करून राहिली विचार. चांगली राहीन का, चांगली वागन का. तर आपणही कडक राहायचं, आपण काही नरम राहायचो बाई व. चांगलं नाही ते, चांगली वागली ना तर चांगलं वागायचं नाही. तर मग मी हावस ना राहिले. तिच्या मनामनानं घ्यायचं नाही. नाही तर ते शिकवण तुले बोटावर शिकवाले, तशी बी ते बोटावर शिकवणारी बाई आहे. ते जगणं मुश्किल करा तिथं. शीतल ठेवाली, चंदा होई म्हणलं ठेवाली. चंदा लय बदमाश आहे बाई ते. चंदा पाहिजो बरोबर राहायचो. आणि कमी जास्त कर ना तर मला सांगतो फोन करून, काढतो तिची चांगली. एक केस तर देतो टाकून सर्वेच्या नावावर. अगर कमी जास्त केलं माया पुरीले तर कराले. लग्नात कशी गुर्राव पाय आई रोशनची आई मायाकडं. लयच गुर्राव पाय व. मी त्याच्याकडे लक्षच नाही देऊ. रोशनले दाखवलं मी, म्हटलं ती आई अजूनही तयार नाही रे म्हटलं आपल्या लग्नासाठी. तर राहू दे ना म्हणते, तुला काय करावं लागते, मी त्यासोबत हाव ना असे म्हणे रोशन. आता माहित नाही केल्यावर काय होते काय नाही. तर काही नाही होत, काय होते पाहू समोर काय होते काय नाही. तर एवढं लग्नाला तयार नव्हतं तरी लग्नाला तयार केलं ना तिले. पाहू ना आता जास्तच नखरे करत असन तर अलग निघू जो. अलग निघाले अलग निघजो, काही करायचं नाही तिचं वाला. अलग निघाले नाही जर सारखी सुधी राहिली तर. नाही बाई अलग कायले निघायचं. त्याचे बाबा चांगले आहे बाई, रोशनचे बाबा चांगले आहे ना. चांगले आहे रोशनचे बाबा. रोशनच्या बाबाला भले पसंत नाही आहे मी, पण ते असे बोलले नाही ना मला कधीच असे आडवे तिडवे. त्या सासऱ्याचा माहिती पडा झगडा झाला होता, झगडा व्हाले. मग त्याच्यामुळे आम्ही पहिले बोलू नाही. चंदासोबत 1-2 शब्द बोलू मी. ते बोलले माझ्यासोबत भांडण झाल्यावर बी, पण त्या सासरा नाही बोले. मग आता मायावर राग काढून का मग ते रोशनचे बाबा सगळावाला तुझ्यावाला. आणि त्याची आई बी मायावरच राग काढून वाई आता आहे का नाही. तशीच तर म्हणते मले. मला मागायलाच तयार नव्हते ते सूरज भाऊ मधात पडले म्हणून आमचं लग्न तरी झालं. हे पाय तुझे आता लग्न झालं शीतल. कामं करायचे आपले जेवढे आहे तेवढे. कामात काम चुकारा नाही करायचा. कुठेही गेलं तर काम करावंच लागते 2. कामं तर शिकवले म्हणा तुले. कामात कधी हे नाही करत तू. कामं करायचे आपले जे आहे ते कामं करायचे. पण ते जर कमी जास्त बोलली ना आणि तीन जर जास्त केलं ना तर ऐकायचं नाही बिनफालतू. ऐकायचं नाही. ते करणारच मला माहित आहे. ते करणार चंदी होते ते तुले करणारच काही नाही काही. तुले सासूरास केल्याशिवाय राहते का बाई ते. मला माहित आहे ते सासूरास करूनच तुले. मग तिले पाहिलं ना मी लग्नात तोंड फुगून असतं होती. आम्ही म्हणलं जाऊ दे तोंड फुगू दे, माई पोरगी होय. हे ना जर कशानं काय केलं तर मी हाव ना त्यासोबत. सोबत राहिले तू टेन्शन नको घेऊ. भांडे तर आलेच आहे तुले कामाचे सर्वे. रेजन गिडन चांगलं आलं तुले. सरे अलग निघायचं, अलग निघाले सरे अलग निघून जायचं. पण आई रोशन तर ऐकला पाहिजे. रोशन तर ऐकला पाहिजे. रोशन नाही ऐकत, अलग नाही निघणार तो. आणि मी जमे तोपर्यंत अलग निघणार नाही म्हणा. मी कायले निघू दे. मग मी जर निघाली तर सारे लोक असेच म्हणन ना का शीतलीनंच अलग केलं म्हणून यायले माय बापाले. मग रोशन पासून मी नाही निघणार अलग. अलग नाही निघायचं तर खातो तिचा मार सासूचा. खाले खात राहायचो सासूचा मार खात राहायचो. मला मार नाही काय आई. रोशनची आई मला मारन काय हो. काही बी बोलतो तू. बेवाडून देतो मला आतापासूनच. बेवाडून द्याले कायले मारन मला ते. मजा केली तुझी वाली. मजा केली नव्हते कायले मारते हो तुले. बोलून गेलं ते मारणार गिरणार नाही. पण काही भरोसा नाही बाई तिचा. भरोसा राहिले अज्जात बाई आहे ते. परत हे पाय सूरज आला चुपचाप राह. आता सूरज आला चुपचाप राह. त्याच्यासोबत बोलतो मी थोडीशी. चुपचाप राह तू. फक्त आपलं चांगलं वागायचं बाई. आपण आपल्या परीनं जेवढं चांगलं वागणं होते ना तेवढं वागायचं. तिले एकाने चान्स नको देऊ बोलायचा म्हणजे झालं. बाकी आहे समोर मी पाहतो मग काय करायचं. ते जर वाईट वागली तुझ्यासोबत तर फक्त तू चांगली राहतो म्हणजे झालं. मी तर चांगलीच राहतो आई हो. मला त्याच्यासोबत चांगलंच राहायचं आहे. चांगलीच राहतो मी त्याच्यासोबत. बाकी चंदीले पाहतो ना मी काय करते ते तर. कशी सासूरवास करते तुले तर मी पाहतो. ते पाय सूरज आला चुप राही आता.